मित्रहो, सध्याच्या तरुणाईला वेध आहेत ते कॉर्पोरेट जगताचे. खूप गलेलट्ट पगाराच्या नोकऱ्या, तिथलं उंची राहणीमान आणि एकूणच उच्च शिक्षणामुळे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या काहीशा लुभावण्या किंवा काहीशा फायदेशीर वाटणाऱ्या संधी आपल्यासमोर हात जोडून उभ्या आहेत. म्हणून कॉर्पोरेट जगतामध्ये प्रवेश करणाऱ्या तरुणाईसमोर आता एक नवं संकट उभं राहतं आहे. आणि हे संकट कोणतं आहे? तर हे संकट आहे कॉर्पोरेट जिहादचं. आणि या कॉर्पोरेट जिहादमध्ये आत्ता नाशिकमध्ये जे काही घडतं आहे त्याची थेट CBI चौकशी होणार आहे. पण त्याच वेळेला दोन मोठे उद्योगपती किंवा उद्योग समूह या कॉर्पोरेट जिहादसमोर खरंच घाबरलेत का? सरकार फक्त घोषणा करणं, इतर दुसऱ्या पक्षातल्या लोकांना फोडणं आणि इतर पायाभूत सुविधा देणं इथपर्यंतच मर्यादित राहणार आहे? सरकारचं काम या संदर्भातलं धोरण बनवणं आहे. आणि एकूणच इथे जे बहुसंख्य आहेत त्या बहुसंख्यांचं हित जपणं हे सुद्धा आता या अल्पसंख्याकाच्या रेट्यासमोर सरकारसाठी किती गरजेचं आहे हे आपल्याला या नाशिक प्रकरणातून दिसलेलं आहे. काय नेमका हा सगळा मामला आहे आणि काय याच्यामधली सगळ्यात मोठी गोची आहे, मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार हे काय करतात? तर हे वेगवेगळ्या गोष्टींसाठीचं राजकारण करत असतात. कधी पायाभूत सुविधांवरून आरोप प्रत्यारोप होतात, कधी भ्रष्टाचारावरून, घोटाळ्यांवरून आरोप प्रत्यारोप होतात. पण या सगळ्यांना, हे जे सगळे राजकीय घटक आहेत यांना प्रत्यक्षात समाजात काही चाललंय याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. आणि स्वतःला हिंदुत्वाचा जनक समजवणारे जे काही पक्ष आहेत त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जाऊ नये, त्यांना ताकास तूर लागत नाही आहे किंवा त्यांना त्यामध्ये स्वारस्य नाही आहे, असं नाशिकच्या प्रकरणामध्ये आपल्याला लक्षात आलेलं आहे. इथे आपण कोणत्या एका विशिष्ट पक्षाबद्दल बोलणार नाही आहोत किंवा विशिष्ट नेत्याबद्दल बोलणार नाही आहोत. पण माझ्याकडे असलेल्या एका माहितीच्या आधारे माध्यमांमधल्या आणि समाजामधल्या एका महत्त्वाच्या व्यक्तीने 8 महिन्यांपूर्वी एका नाशिकमधल्या या मोठ्या कंपनीत, जिचं नाव आता आपण घेऊ शकतो कारण ते आता पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेलं आहे, पोलिसांच्या कारवाईत ते स्पष्ट झालेलं आहे, त्या कंपनीचं नाव आहे TCS. आणि या TCSमध्ये जो कॉर्पोरेट जिहाद सुरू झालेला होता तो आता खूप मोठ्या प्रमाणात नाशिकप्रमाणे पुणे, मुंबई आणि राज्यातल्या इतर भागांप्रमाणे देशभरात सुद्धा पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. ती का निर्माण झाली आहे? आता हा कॉर्पोरेट जिहाद काय आहे याच्या संदर्भात आधी आपण एक गोष्ट थोडक्यात संक्षिप्त पद्धतीत समजून घेतली पाहिजे. ती म्हणजे की या मोठमोठ्या कॉर्पोरेट्समध्ये किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये किंवा या बड्या कंपन्यांमध्ये उच्च शिक्षितांना नोकऱ्या दिल्या जातात. तिथले जी काही पदं आहेत, तिथले पगार आहेत हे गलेलट्ट आहेत, काहीसे लोभसवाणे आहेत. आणि त्यामुळे अशा ठिकाणी तरुणाई आकर्षित होत असते. आणि जिथे तरुणाई आकर्षित होत असते तिथलं राहणीमान, तिथलं एकूणच वातावरण, या सगळ्यामध्ये झालंय काय की हा जो वर्ग आहे हा वर्ग शिक्षण, उच्च राहणीमान, चांगले पगार आणि भविष्यात परदेशात जाण्याची स्वप्न यांच्यासहित काम करणारा जो तरुण किंवा तरुणी आहेत ते या सगळ्याला बळी पडताना आपल्याला दिसत आहेत. आता हा जो कॉर्पोरेट जिहाद आहे याच्यामध्ये नाशिकमध्ये झालेल्या कंपनीत मोठ्या प्रमाणात आपल्याच धर्माच्या लोकांना, म्हणजेच मुस्लिम धर्माच्या लोकांना कंपनीमध्ये नोकऱ्या देऊन महत्त्वाची पदं मिळवून तिथे इतर ज्या धर्मीयांपैकी किंवा विशेषतः हिंदू धर्मियांपैकी असलेल्या तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं धर्मांतरण करण्याचा प्रकार हा सुरू झालेला आहे. आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल आता 9 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. 9 लोकांना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. आणि पुण्यातून अश्विनी चैनानी नावाची या HR विभागाची जी प्रमुख आहे, म्हणजे ज्याला आपण मनुष्यबळ विभाग म्हणतो, त्याची जी प्रमुख आहे हिला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले. यातलं धक्कादायक आणखी काय आहे तर इथल्या काही ज्या कर्मचारी महिला होत्या, विशेषतः मुस्लिम कर्मचारी महिलांनी एक आपले व्हॉट्सअपचे ग्रुप बनवले होते आणि त्यावरती माहिती
ही हस्तांतरित होत होती, माहितीची अदलाबदली होत होती, माहितीचं देवाणघेवाण होत होती आणि त्यानंतर नवीन नवीन सावज शोधले जात होते. मुस्लिम तरुण हिंदू मुलींना किंवा हिंदू तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात उडायचे, विवाह करायचा आहे किंवा लग्न करायचं आहे असं कळल्यानंतर तिचं धर्मांतरण करून घ्यायचं आणि मग एका ठराविक वेळेने ती मुस्लिम झाल्यानंतर किंवा तिने धर्म स्वीकारल्यानंतर पुढच्या आणखी गोष्टींना सुरुवात करायची, पुढचं सावध शोधायचं, अशा पद्धतीची ही सगळी गोष्ट होती. आता हा जो सगळा कॉर्पोरेट जिहाद आहे त्याच्यामध्ये झालंय असं की आपल्या देशातले जे 2 मोठे उद्योग समूह आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, या उद्योग समूहांनी याच्याबद्दलची आता झालंय काय की या कॉर्पोरेट जिहादसाठी हे 2 मोठे उद्योग समूह हे रडारवर आहेत या सगळ्या धर्मांध लोकांच्या किंवा या धर्मांतरण करणाऱ्या मंडळींच्या. आणि ते जे 2 मोठे उद्योग समूह आहेत त्यांच्याकडे शिरकाव करण्याचा प्रयत्न हा याच्यात सुरू आहे. TCS ही पहिली एक पायरी झाली. आता जिथे मुस्लिम व्यवस्थापन आहे तिथे मात्र असा प्रकार होताना दिसत नाही आहे अशी आपली माहिती आहे. पण जर समजा तसं होत असेल किंवा तिथे जर काही होत असेल तर तिथल्या तरुणांनी पुढे येणं गरजेचं आहे. यामध्ये काही महिला पोलीस अधिकाऱ्यांचं कौतुक करायला हवं की त्यांनी या कॉर्पोरेट पद्धतीचं वेषांतरण करून कॉर्पोरेट पद्धतीची माहिती, आपलं उच्च शिक्षण, इथली कामाची पद्धत हे सगळं समजून घेत या कंपनीमध्ये शिरकाव केला आणि याची देही याची डोळा तिथे जे काही सुरू होतं, इथले जे काही मुस्लिम तरुण जे आहेत ते इथल्या हिंदू तरुणांना तरुणींना प्रचंड त्यांचं शोषण करत होते, मानसिक शोषण करत होते, शारीरिक शोषण करत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कारकिर्दीसाठी सुद्धा त्यांना वेठीस धरत होते. अशा पद्धतीची ही गोष्ट समोर आलेली आहे. आता या सगळ्यामध्ये पोलिसांचं कौतुक करायला हवं. हे सगळं प्रकरण आत्ता CBIकडे सोपवण्याच्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आत्ता तिथे भाजपच्या ज्या स्थानिक नेत्या आहेत देवयानी फरांदे त्या तिथे येऊन बोलायला लागले आहेत. पण माझा प्रश्न हा आहे की सरकारमधले जे काही घटक आहेत, मंत्री, आमदार, खासदार, हे फक्त घोषणा, एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप, एकमेकाला शिव्याशाप देणं इतकंच करणार आहेत का? हे याचं कारण सांगतो तुम्हाला. आता सध्या बघा, इथे कोणतंही हिंदू मुस्लिम हा काही आपल्याला भेद करण्यासाठी आपण इथे बसलोय का तर नाही. पण ज्या पद्धतीत आत्ता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासचा MMRDA परिसर इतकंच नव्हे तर राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आता सुरू काय झालं आहे ते अधिक गंभीर आहे. ते म्हणजे या सगळ्यामध्ये एकतर बहुसंख्य आणि अल्पसंख्य यांच्यामधली जी काही रेषा आहे ती पुसट झालेली आहे आणि त्यामुळे आपल्याच धर्मियांच्या लोकांना शोधून आणायचं, त्यांना नोकऱ्या द्यायच्या, तिथे आपली संख्या वाढवायची, हे एक सुरू झालं आहे. आणि दुसरं असं आहे की अनेक अशा मुंबईतल्या वस्त्या आहेत की तिथे वेगवेगळ्या कामांसाठी इतर धर्मियांना परवानगी दिली जायची, मुभा दिली जायची, त्यांच्याकडून ते काम करून घेतलं जायचं. पण मित्र हो, आत्ता धक्कादायक जर मुंबई आणि MMRDA रिजनमध्ये जर काय घडत असेल तर ते काय आहे की मीरा भाईंदरमधला समजा नयानगर एरिया आहे किंवा डोंगरी आहे किंवा बेहरामपाडा आहे, जोगेश्वरीचा जो काही भाग आहे, ओशिवऱ्याचा काही भाग आहे, इथे आता डिलेवरी असू द्या किंवा इतर समजा पार्लरच्या सेवा सुविधा असू द्या किंवा इतर ज्या पण काही माणसाच्या जगण्यासाठी लागणाऱ्या सोयी आणि सुविधा पुरवण्यासाठी सुद्धा मुस्लिम तरुणांचा आणि तरुणींचाच आग्रह धरला जातोय. हे मुंबईमध्ये घडतंय. सरकार याच्याकडे लक्ष देणार आहे की नाही देणार आहे हाच खरा प्रश्न आहे. आता आपण जर बोलायचं झालं तर ज्यांना ज्यांना हिंदुत्वाचा पुळका येत असतो असे दोन्ही म्हणजे विरोधातले पण आणि सत्तेतले पण पक्ष या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत. 2 मोठे उद्योगपती या संपूर्ण सगळ्या गोष्टींच्या बाबतीत चुप्पी साधून बसलेले आहेत. एरवी यांचे प्रकल्प अडले की केंद्र सरकार असू द्या किंवा देशातलं कोणतेही सरकार असू द्या, त्या सरकारांना वेठीला धरणारे हे 2 मोठे उद्योगपती आणि उद्योग समूह या कॉर्पोरेट जिहादबद्दल बोलत नाही आहेत. याचं कारण काय तर जगभरात पसरलेला जो मुस्लिम समाज आहे तो आपल्या उद्योग समूहांवर कदाचित बहिष्कार टाकेल, आपल्याला उचलून खड्यासारखा बाजूला टाकेल, आपला गल्ला आटत जाईल, आपला फायदा कमी होईल किंवा आपला गल्ला भरणं कमी होईल. याच्यासाठी हे दोन्ही उद्योग समूह बोलत नाही आहेत आणि त्यामुळेच
ह्या सगळ्या लोकांचं फावलेलं आहे. नाशिक पोलिसांनी जे केलं ते कौतुकास्पद आहे, पण आता सरकार म्हणून राज्यातलं असो किंवा केंद्रातलं असो यांना आता भूमिका घ्यावी लागेल. मित्रहो, गेल्या काही काळामध्ये एक खूप विलक्षण बदल आपल्याला घडताना दिसतोय. तो म्हणजे उबर, ओला किंवा स्विगी यासारख्या ज्या सेवा आहेत या मोठ्या प्रमाणात हिंदू तरुण चालवत होते किंवा ते त्याचं नियंत्रण करत होते, त्यामध्ये काम करत होते. गेल्या काही काळात घडलेली गोष्ट ही खूप धक्कादायक आहे. आपल्यापैकी अनेकांनी ते पाहिलं असेल, पण माझ्या निरीक्षणात जे आलं आहे ते मी इथे आपल्याला मांडतोय की याच्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदाय, मुस्लिमांना आपला विरोध आहे का तर नाही, पण ते ज्या पद्धतीचं धर्मांतरण आणि ज्या पद्धतीचा ज्याला आपण धसमुसळेपणा म्हणतो तो धसमुसळेपणा जो आहे ना त्याला आपला आक्षेप आहे. दादागिरी आणि मनगटशाही किंवा या एकूणच आक्रस्ताळेपणाने समोरच्याला वेठीस धरणं हे जे काही धोरण आहे याच्यावरती आता सरकार म्हणून आणि पोलीस प्रशासन म्हणून एकूणच व्यवस्थेचं प्रशासन याच्यावरती काम करणार की नाही हे खूप गरजेचं आहे. अश्विनी चैनानी हिच्यासारखी जी व्यक्ती आहे की जिने या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे, अशा अनेक संस्थांमध्ये असलेल्या मेरा क्या जाता है अपना क्या बिगाड़ता है अशा भावनेनं जे घडतंय ते दृष्टीआड करायचं असा प्रयत्न हा आता सध्या काही मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आणि त्यांच्या कार्यालयांमध्ये सुरू आहे. याच्यावरती सरकारने जर वेळीच पावलं उचलली नाहीत, कारण मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतोय 8 महिन्यांपूर्वी स्थानिक भाजपच्या एका नेत्याला या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. अर्थात जी माहिती देण्यात आली होती ती भाजपच्याच एका समर्थक व्यक्तीकडून देण्यात आली होती किंवा हिंदुत्व विचारधारा मानणाऱ्या व्यक्तीकडून देण्यात आली होती. त्या व्यक्तीकडे नाशिकमधल्या भाजपच्या एका स्थानिक नेत्याने दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर हा प्रकार अधिक जोरात सुरू झाला होता. मग आता मला सांगा की याला जबाबदार कोण? मित्रहो, हे सगळं जे काही सुरू आहे, कॉर्पोरेट जिहाद जो सुरू आहे किंवा विशेषतः या सगळ्या महत्त्वाच्या आणि मोठ्या कंपन्यांमध्ये मुस्लिम तरुणांना हेतुपूर्वक घुसवून त्यांच्याकडून जो काही दादागिरी आणि छुपा दहशतवाद किंवा छुपा जिहाद चालवला जातोय याला जबाबदार कोण? आपल्याला काय वाटतं याला जबाबदार कोण आहे? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या सरकारची याबाबतीत काहीच जबाबदारी नाही आहे का? राज्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांचे याला कुठेच काही घेणं देणं नाही आहे का? तुम्ही आणि आम्ही या संपूर्ण सगळ्या एका विलक्षण धर्माच्या नावाने चालवलेल्या राक्षसासमोर धारातीर्थी पडायचं आहे का? आणि तेच या सगळ्यांना अभिप्रेत आहे का? आपल्याला काय वाटतं? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपली मतं आवर्जून कळवा. आपण कळवलेल्या मतांवर माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे. कुठेही आपण जाऊ नका. असेच काही महत्त्वाचे विषय घेऊन आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत येत राहणार आहोत अगदी नित्यनेमाने. आणि त्यामुळे जर तुम्ही अजून टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आमच्या मागे कोणताही गॉडफादर नाही, फक्त जे काही समोर दिसतंय ते बोलणं आणि मांडणं इतकंच आमचं काम आहे. आणि त्यामुळे आपण दिवसागणिक आमच्यावर प्रेम करताय, त्यामध्ये संख्या वाढवा. त्यामध्ये आपण हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.